नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण. या पेपरमधील पहिल्या 3 टॉपिकचे विश्लेषण यापूर्वी आपण विविध तासांच्यामध्ये पाहिलेलं आहे. तसेच चौथा टॉपिक आपण पाहत आहोत. त्यातील राजकीय पक्ष पद्धतीचा अर्थ व प्रकार, दबाव गटाचा अर्थ व प्रकार हा भाग पाहिलेला आहे. यातील तिसरा प्रकार येतो तो म्हणजे राजकीय पक्ष आणि दबाव गटाची राजकारणातील भूमिका. आजच्या तासाला आपण राजकीय पक्षाची राजकारणातील भूमिका या दृष्टिकोनातून भाग विचारात घेणार आहोत. लोकशाही शासन पद्धतीमध्ये राजकीय पक्षांचे अस्तित्व अपरिहार्य असतं. लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राजकीय पक्षांच्या अस्तित्वाशिवाय प्रातिनिधिक लोकशाहीची कल्पनाच करणे अशक्य असते. लोकशाही प्रणीत शासन व्यवस्थेतील यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची अत्यंत आवश्यकता असते. जगात लोकशाही व्यवस्थेची स्थापना झाल्यावर राजकीय पक्षांचे महत्त्व व प्रभाव वाढत जाणे स्वाभाविक होतं. लोकशाही ती कोणत्याही स्वरूपाची असली तरी, म्हणजेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणत्याही स्वरूपाची असली तरी राजकीय पक्षाशिवाय लोकशाही पूर्णपणे साकार होण्याची कल्पनाच करू शकत नाहीत. म्हणूनच राजकीय पक्षांना लोकशाहीचा आत्मा असं म्हटलं जातं. तसंच राजकीय पक्षांना शासनाचे चौथे अंग असेही म्हटले जातं. ज्या देशात राजकीय पक्ष अस्तित्वात नाहीत त्या देशांच्यामध्ये क्रांतीच्या मार्गाने सत्ता किंवा सरकार बदलण्यात येते. परंतु ज्या देशात राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये निवडणूक या शांततेच्या मार्गाने सत्तांतर होताना दिसून येतं. राजकीय पक्षाचा विचार करत असताना राजकीय पक्ष म्हणजे राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मताऐक्य असलेला व संघटित रीतीने राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय. किंवा दुसऱ्या अर्थाने सुद्धा राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात संघटित स्वरूपाचा नागरिकांचा गट असतो. तो राजकीय गट मतदानाच्या हक्काच्या समर्थनातून शासन व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवतो. मॅकआयव्हर यांनी राजकीय पक्ष पद्धतीची व्याख्या केली आहे ती म्हणजे एखाद्या तत्वाला किंवा उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी संघटित झालेली संस्था म्हणजे राजकीय पक्ष. या पद्धतीने राजकीय पक्षाची वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केली आहे. या राजकीय पक्षाची राजकारणातील भूमिका काय किंवा राजकीय पक्षाची कार्ये कोणती या दृष्टिकोनातून भाग विचारात या ठिकाणी घ्यायचा आपल्याला. राजकीय पक्ष या संकल्पनेचा विचार करत असताना लोकशाही शासन पद्धतीमध्ये राजकीय पक्षाचे आवश्यकता अत्यंत असते. राजकीय पक्ष जे कार्य करतात ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. राजकीय पक्ष लोकतंत्राचा किंवा लोकशाहीचा आधार मानला जातो. कारण लोकमत तयार करणे, ते प्रदर्शित करणे, जनमताचा योग्य दिशेने विकास करणे, तसेच लोकांना राजकीय जाणीवा प्रदान करणे, राजकीय दायित्व प्रदान करणे, शासनाच्या विविध स्तरामध्ये सामंजस्य निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मतेमध्ये वाढ करणे, लोकांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय गरजांचे निराकरण करणे, सार्वजनिक नीती तयार करणे,
नैतिक मूल्यांचे जतन करणे अशा प्रकारची विविध कार्ये राजकीय पक्ष करीत असतात. प्राध्यापक मेरियम यांच्या मते राजकीय पक्ष 5 महत्त्वपूर्ण कार्ये करतात. त्यामध्ये पहिला पदाधिकाऱ्यांची निवडणूक, दुसरं नीती निर्धारण करणे, धोरण निश्चित करणे, तिसरा आकडा शासनाचे संचालन व नियंत्रण करणे, चौथा राजकीय प्रचार व राजकीय शिक्षण देणे, पाचवा शासन आणि जनतेमधील दुवा बनवून शासन आणि जनतेचे संबंध सुव्यवस्थित करण्याचे कार्य राजकीय पक्षांच्या माध्यमातून केलं जातं. आधुनिक काळात राजकीय पक्षांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. असं असलं तरी सुद्धा आज राजकीय पक्षांना राज्यघटनेत स्थान दिलेले नाही. उदाहरणार्थ भारताची राज्यघटना. राजकीय पक्ष जे आहेत ते विविध प्रकारची कार्ये किंवा विविध प्रकारची भूमिका पार पाडत असतात. पहिलं जे येतं तो म्हणजे सार्वजनिक नीतीचे निर्धारण करणं. याचा अर्थ सार्वजनिक धोरण ठरवणे. कोणताही राजकीय पक्ष जनतेच्या समर्थनासाठी आपल्या नीतीचे म्हणजे आपल्या पक्षाचे धोरण आणि योजना यांचा कौशल्याने वापर करतात. आपल्या विविध ध्येय धोरणांच्या माध्यमातून जनतेला सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांची ओळख करून देतात. राजकीय पक्ष आपले ध्येय धोरण श्रेष्ठ असल्याचे मतदारासमोर पटवून देत असतात आणि योग्य त्या नीतीचा अवलंब करण्याचे स्वातंत्र्य मतदारांना देतात. आपल्या विविध विचारशैलीच्या माध्यमातून जनतेला प्रभावित करण्याचे कार्य राजकीय पक्षाद्वारे केले जातं. हे पहिली भूमिका राजकीय पक्षाची असते, म्हणजे आपल्या पक्षाचे ध्येय धोरण निश्चित करण्याचे कार्य आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करत असतात. दुसरा जी भूमिका किंवा दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे शासनाचे सूत्रसंचालन करणं. राजकीय पक्ष निवडणुकीत यश संपादन करतात आणि बहुमत प्राप्त करतात. निवडणुकीपूर्वी जे आश्वासने आणि विविध योजना राबवण्याचे पक्षाने ठरवलेल्या असतात त्या योजना सत्ता हाती आल्यानंतर शासनाचे सूत्रसंचालन करून पूर्ण करण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. बहुमत प्राप्त राजकीय पक्ष शासनाची सूत्रे हाती घेऊन जनतेच्या विकासाचे कार्य करतात. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, आश्वासने, विविध योजना पूर्ण करण्याचे कसोशीने प्रयत्न करीत असतात. तिसरी जी कार्य आहे ती किंवा जी भूमिका आहे ते म्हणजे राजकीय एकात्मता व अखंडत्व निर्माण करणं. परस्पर विरोधी ध्येय धोरणांच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्षांचा तत्वानुसार एकमेकाशी विरोध असला तरी देशाच्या एकता आणि अखंडत्वासाठी राजकीय पक्ष एकमेकांची मदत करतात. देशाच्या ऐक्याला जर धोका निर्माण होत असेल तर व्यवस्थेच्या रक्षणासाठी एकतेचे आणि समानतेचे दायित्व स्वीकारण्यास राजकीय पक्ष कटिबद्ध असतात. महाराष्ट्राच्या शासन निर्मितीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंसात शरद पवार यांच्यात तसेच भाजप शिवसेना यांच्यात असलेली युती हे राजकीय एकजिनसीपणाचे उदाहरण होतं. परंतु अलीकडे आपण पाहतो की शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आघाडी करून त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली दिसून येते. चौथं जे कार्य किंवा भूमिका आहे ते म्हणजे शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणे. राजकीय पक्ष शासन आणि जनतेमधील संबंध सदृढ करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहेत.
शासनाच्या योजना जनतेपर्यंत आणि जनतेची इच्छा यांचे सामंजस्य घडवणारा महत्त्वाचा दुवा म्हणून राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. जनतेच्या विविध समस्या शासनासमोर मांडण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. त्याचप्रमाणे शासन व्यवस्थेची जाणीव सुद्धा जनतेला करून देतात. ज्येष्ठ विचारवंत बाकर यांच्या मते राजकीय पक्ष शिडीचे कार्य करतो की ज्याचे एक टोक समाजाकडे तर दुसरे टोक राज्याकडे असते. शासन आणि जनतेची विचारधारा एकमेकापर्यंत पोहोचवून शासनाच्या आणि जनतेच्या कल्याणाचा विचार निर्माण करण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. जनतेची मागणी खरोखरच योग्य आहे ही जाणीव शासनाला करून देणे, तसेच शासनाची भूमिका सर्वंकष आणि जनतेच्या फायद्याची आहे याची माहिती जनतेला करून देण्याचे महत्त्वाचे कार्य राजकीय पक्ष करतात. अशा प्रकारे शासन आणि जनता यांच्यात योग्य समन्वय साधून राजकीय व्यवस्था टिकवण्याचे बहुमोल कार्य राजकीय पक्ष करतात. चौथी जी भूमिका आहे त्याच्यानंतर आपण पाचव्या भूमिकेचा विचार केलास जी पाचवी भूमिका किंवा जे कार्य आहे ते म्हणजे राजकीय व्यवस्थेत आचारसंहिता व शिस्तीचे मूल्य निर्माण करणे. राजकीय पक्ष लोकशाही व्यवस्थेचा आत्मा समजला जातो, कारण लोकशाही शासनाचे यश ज्या सनदशीर मार्गाने पूर्ण होते अशाच मौलिक व नैतिक विचारांची साथ राजकीय पक्षांना स्वीकारावी लागते. लोकशाहीमध्ये कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने सत्ता प्रस्थापित करण्याचे कार्य राजकीय पक्षांनीच करावे लागते. सनदशीर मार्गाने प्राप्त केलेली सत्ता ही कायम व स्थिर स्वरूपाची असते. भारताच्या शेजारी राष्ट्रांची अवस्था बघितल्यास अनेक सरकारे आली, परंतु कोणते सरकार स्थिर होऊ शकले नाही. भारतासारख्या विशालकाय लोकसंख्या असलेल्या देशात, लोकशाही असणाऱ्या देशात व्यवस्था यशस्वी झालेली आहे. याचे श्रेय काही प्रमाणात राजकीय पक्षांना आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड, अमेरिका या देशात सुद्धा सत्तांतर कायदेशीर व नियमाच्या आधारे होत असल्याने तेथील राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याउलट हिंसात्मक व विघातक क्रांतीच्या मार्गाने राजकीय सत्ता हस्तगत केली तर राजकीय व्यवस्था टिकाऊ स्वरूपाची राहत नाही व शासनाला स्थैर्य प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश. राजकीय पक्ष नियमांचे व आचारसंहितेचे पालन करतात. देशाच्या व्यवस्थेच्या अनुरूप आपले धोरण ठरवितात. अशा राजकीय पक्षाला व व्यवस्थेला स्थैर्य प्राप्त होते. सहावं जे कार्य किंवा भूमिका आहे ती म्हणजे लोकांना राजकीयदृष्ट्या क्रियाशील बनवणं, म्हणजे लोकांना राजकीय ज्ञान प्राप्त करून देणं. राजकीय पक्ष जनतेला राजकीय मूल्यांची जाणीव करून देऊन राजकीयदृष्ट्या परिपक्व बनवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. सभा, संमेलने, व्याख्याने, घोषणा, योजना, ध्येयधोरणे अशा अनेक प्रकारच्या प्रचार साधनांचा वापर करून सार्वजनिक कल्याणाच्या प्रश्नांची लोकांना जाणीव करून राजकीय पक्ष देत असतात. शासनाची भूमिका जर जनतेच्या विरोधी असेल तर जनतेला आपले विचार मांडण्याचे कौशल्य राजकीय पक्ष आपल्या मार्गदर्शनाने जनतेला शिकवतात. महाराष्ट्रातील थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यमान शासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अनेक आरोप सिद्ध जरी झाले नसले तरी राजकीयदृष्ट्या अण्णा हजारेंच्या सोबत जनता असल्याचे दिसून येते. राजकीय पक्षात सहभागी असणारे लोक शासनाच्या विविध घडामोडींशी संबंध ठेवून
विचारविनिमय करतात. यावर शासनाच्या भूमिकेचे कधी समर्थन तर कधी असमर्थन करीत असतात. यावरूनच जनतेला राजकीयदृष्ट्या जागृत किंवा प्रगल्भ करण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात असं आपणास दिसून येतं. सातवं जी भूमिका आहे किंवा जे कार्य आहे ते म्हणजे राजकीय पक्ष सामाजिकरण करण्याचे कार्य करतात. प्रत्येक राजकीय पक्ष राजकीय स्थैर्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या विशिष्ट राजकीय मूल्ये आणि भूमिका बिंबवण्याचे कार्य करतो. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचे तत्व, ध्येयधोरणे, भूमिका इतरांपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न करतो. जनतेच्या इच्छा व आकांक्षांचे आविष्कीकरण करून आपला पक्ष जनतेच्या कल्याणासाठी किती उपयुक्त आहे याची जाणीव जनतेला करून देण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या देशाच्या संस्कृतीशी मिळती-जुळती विचारसरणी आपल्याच पक्षांची आहे याची माहिती जनतेला देतो. उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षता, समाजवाद, साम्यवाद इत्यादी तत्त्व इतर राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणापेक्षा श्रेष्ठ कसे आहेत असे लोकांना पटवून देण्याचे कार्य राजकीय पक्ष करतो व लोकांचे राजकीय सामाजिकरण करून मूल्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचे कार्य देखील राजकीय पक्ष करीत असतो. आठवं जे कार्य किंवा भूमिका आहे ती म्हणजे लोकमत निर्माण करणं. कोणत्याही राजकीय पक्षाचा मूलाधार पक्षाचे ध्येयधोरण स्वीकारणाऱ्या लोकांचा समूह असतो. शासन आणि जनता यांच्यात योग्य समन्वय साधण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करून लोकमत तयार करण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. लोकमत प्राप्त करण्याचे अथवा जनमताची मानसिकता तपासण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे राजकीय पक्ष असल्याने राजकीय पक्षाशिवाय जनता ही दिशाहीन आणि पोरकी मानली जाते. लॉर्ड ब्राइस यांच्या शब्दात सांगावे झाल्यास लोकमताला तयार करणे, त्यांना क्रियाशील करून त्यांच्या विचारांना चालना देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य राजकीय पक्ष करत असतात. राजकीय पक्षसुद्धा लोकांच्या पाठिंब्याशिवाय विकसित होऊ शकत नाहीत. म्हणून लोकांचे पाठबळ हे राजकीय पक्षांची शक्ती असते. तर लोकांच्या विचारांना पूर्णत्वास नेणारे व्यासपीठ म्हणजे राजकीय पक्ष होय. नववं जे कार्य आहे किंवा भूमिका आहे ती म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका वटविणे किंवा करणे. ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते तो राजकीय पक्ष सत्ताधारी बनतो. तर ज्या पक्षाला अल्पमते प्राप्त होतात तो पक्ष विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतो. विरोधी पक्ष शासनाचे दोष बाहेर आणून त्याच्यात नियंत्रण व संतुलन राखण्याचे कार्य करतात. शासनाच्या कार्यावर टीका करणे, त्यांची भूमिका कशी चुकीची आहे हे जनतेला माहीत करून देणे, लोकमत जागृत करणे, सत्तारूढ पक्षावर अविश्वास आणून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत असतो. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे सत्तारूढ पक्षाची हुकुमशाही नष्ट होते.
व जनतेच्या कल्याणाचे निकोप व स्वच्छ सरकार प्रस्थापित करण्यास मदत होते. त्यामुळे जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य राजकीय पक्ष करीत असतो. 10वी भूमिका किंवा कार्य म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक कार्य. अनेक राजकीय पक्ष सामाजिक अभिसरणासाठी सामाजिक व सांस्कृतिक योगदान देतात. समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट रूढीविरुद्ध लढा देण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. त्याद्वारे समाजामध्ये सुधारणेसाठी प्रयत्न करतात. राजकीय पक्ष महिलांच्या विकासाच्या अनेक योजनांची माहिती देऊन त्यांच्या विकासासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात. हुंडाबळीसारख्या प्रकाराचे माहिती लोकांना देतात. हुंडाबळीसारख्या प्रकाराने पीडित व व्यथित झालेल्या अनेक महिलांना न्याय देण्यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घेतात आणि आपले सामाजिक दायित्व निभावतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना राजकीय कार्यक्रमात सहभागी करून घेऊन सामाजिक समानता निर्माण करतात. स्वातंत्र्य आंदोलनाच्या लढ्यात काँग्रेसने हरिजन कल्याणासाठी आंदोलन केले होते. राजकीय पक्षांचं पुढील कार्य किंवा भूमिका, जी 11वी भूमिका किंवा कार्य आहे, ते म्हणजे शासनाच्या विविध घटकांमध्ये सामंजस्य निर्माण करणं. लोकशाही शासनाच्या स्थैर्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष होय. विविध शासनाच्या घटकांमध्ये योग्य समन्वय साधून व्यवस्था टिकवण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. म्हणून डॉक्टर फायनर यांनी म्हटले आहे की राजनीतीशिवाय प्रजातंत्र नाही आणि राजकीय पक्षाशिवाय राजनीती शक्य नाही. राजकीय पक्ष कार्यपालिका आणि कायदेमंडळ यांच्यात योग्य सलोखा निर्माण करण्याचे कार्य करतात, ज्यामुळे राजदरबाराच्या मागे राजकीय पक्षांची शक्ती असते. राजकीय पक्ष शासनाला बळकटी प्रदान करीत असतो. शासनाच्या ध्येयधोरणात अनेक वेळा राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. म्हणूनच शासनापेक्षा कधीकधी राजकीय पक्षांची भूमिका पक्षाद्वारे पार पाडली जाते. अशा प्रकारे राजकीय पक्षाची भूमिका किंवा त्याची कार्ये या दृष्टिकोनातून आपणास अजूनही काही मुद्दे सांगता येतील. ते म्हणजे अधिकार पदावरती नियुक्त्या करणे. शासन संस्थेत राष्ट्राध्यक्ष, मंत्री इत्यादी विविध अधिकार पदे असतात. राजकीय पक्ष बहुमतात निवडून आला तर या अधिकार पदावर पक्षश्रेष्ठींची नियुक्ती करतो. त्याचप्रमाणे राजकीय पक्षात अध्यक्ष, सचिव, खजिनदार इत्यादी अधिकाऱ्यांच्या जागा असतात. राजकीय पक्ष त्या जागावरती योग्य त्या व्यक्तींची निवड करीत असतो. त्याचप्रमाणे पक्ष संघटना राजकीय पक्षांतर्गत शिस्त निर्माण करत असतो. एखादी व्यक्ती किंवा सभासद पक्षाच्या शिस्तीस
बाधा निर्माण करत असेल तर त्याला शिक्षा देण्याचे काम देखील राजकीय पक्षाला करावे लागते. संघटना उभी करणे व ती शिस्तबद्ध ठेवणे हेही राजकीय पक्षाचे महत्त्वाचे कार्य किंवा भूमिका आहे असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे आपणास राजकीय पक्षाचे भूमिका किंवा राजकीय पक्षाची विविध कार्ये आपणास सांगता येतात. राजकीय पक्ष आणि दबाव गट यांच्या राजकारणातील भूमिका यामधील राजकीय पक्षाची राजकारणातील भूमिका किंवा कार्ये हा भाग या ठिकाणी आपण संपवतोय. यानंतर आपण दबाव गटाची राजकारणातील भूमिका हा भाग पुढील तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.